हॅलो गायज, वेलकम बॅक टू अनादर व्लॉग. डे 3 व्लॉग आहे हा. फुल डे व्लॉग, शॉर्ट व्लॉग नाही आहे. शॉर्ट व्लॉगमध्ये ना मी यातल्या पण शॉर्ट व्लॉगमध्ये पण याच्यातल्या क्लिप मी एडिट नाही करू शकत, बिकॉज की हा व्हिडिओ मी अशा म्हणजे शॉर्ट व्लॉग बनवायचा असेल ना तर त्याला असं उभ्या साईडने व्हिडिओज घ्यायला पाहिजे शॉर्ट व्लॉगला. आणि हा आडवा फोन आहे, मग ह्यातल्या क्लिप्स घेऊन मी ते एडिट नाही करू शकत. आणि जरी केलं समजा तिथनं जरी मी क्रॉप करायला गेले तर ते एकदम असं छोटंसं दिसतं, नाही जमत. मग शॉर्ट ब्लॉगसाठी वेगळ्या क्लिप्स घ्याव्या लागतात. कधी कधी वाटतं मी असं हिंदीमध्येच बोलावं, ते जरा सोपं जाते. मराठीतले काही शब्द एवढे अवघड आहेत ना, येत पण नाहीत बोलता. हिंदीमध्ये कसं जमतं आहे. आणि हिंदी लँग्वेज ना सगळ्यांना पण जमते. म्हणजे काही भागात मराठी ब्लॉग जरी जात असतील ना तर त्यांना कळत नाही, बट हिंदी कसं समजते सगळ्यांना. बरं असो, तर मी चूज केलं आहे मराठी, तर बघूया. म्हणजे कधी कधी असं हिंदी पण बोलेल, मग मला चालतं. मी सगळं मिक्स, हिंदी मराठी इंग्लिश तिन्ही भाषा मी मिक्स बोलू शकते. तर आत्ता ना 9 वाजता आहेत सकाळचे. मी जस्ट आंघोळ करून वगैरे बसले, त्यामुळे मी अशी दिसते, कारण केस वगैरे असते म्हणजे ओले आहेत त्यामुळे. बरं असो, आजचा व्हिडिओ म्हणजे कसं, डोळ्यात काहीतरी गेलं आहे, साबणच गेले वाटतं. म्हणजे असं चरचर वगैरे करायला. काय मी इतकी कमजोर झाले ना, माझ्या पापण्यांचे केससुद्धा गळून माझ्या डोळ्यात पडतात, एवढी मी कमजोर झाले. बघून तुम्हाला वाटत नसेल, बट असतात, आतून पण माणसं कमजोर असतात. हां, ते माझे केस असं पापण्या अशा असतात ना, अशी डोळ्यात जातात माझे केस त्याचे. म्हणजे माझ्या पापण्यांचे केस पण कमजोर झाले. मग काय बोलणार, मीच कमजोर झाले ना. असतं ना, टेन्शन असतं, काय करणार, पर्याय नाही. बरं, आजचा ब्लॉग तरी सुरू झाला आहे, पण आजच्या ब्लॉगमध्ये मी काय दाखवू तुम्हाला, काय, कारण मी फुल डे म्हणजे असं घरी नसतेच मी घरी नसतेच. मग काय शूट करू, काय ऑफिसमध्ये गेलं तर तिथलं शूट घ्यायला जमत नाही, बाहेर यायला जमत नाही. आजकाल तर आमच्या ऑफिसमधनं बाहेर जाणं पण आमचं बंद केलं आहे. म्हणजे बंदच असतं सोडा ते, पण कधी आधीमध्ये आम्ही असं जायचो ना, थोडासा वेळ देऊन टायमिंग सांगून बाहेर जाऊ शकत होतो. कुठं समजा डीमार्टला वगैरे जर जायचं असेल तर तिथलं मी शूट वगैरे घेऊ शकले असते, किंवा बाहेर वगैरे जरी गेलो असतो तर तिथलं शूट घेतलं असतं. पण आता आमचं जाणं वगैरेच बंद केलं आहे. मग काय शूट घेऊ मला काय कळत नाही. घरी जर मी असते तर मग घरचं सांगितलं असतं तुम्हाला की मी घरी काय करते. घरचं म्हणजे घरात आम्ही सगळी, माझा भाऊ समजा, मम्मी, हे दोघं जरी असते व्हिडिओमध्ये दिवसभर तरी तुम्हाला मजा आली असते, कारण आम्ही तिघे असतो. पप्पांचं काय नसते आमच्या. पप्पा फक्त म्हणजे पप्पा तर हसत पण नाहीत आम्ही हसलो तर कधीतरी त्यांच्या जोकवर ते स्वतःच हसतात, पण आम्ही जेव्हा हसतो ना त्यांना राग येतो. म्हणजे ते हसत नाहीत आमच्यावर, असं होते. मग आता विचार करते नेमकं तुम्हाला दाखवू काय, म्हणजे बनवू का नको व्हिडिओ हाच प्रश्न पडला. कारण कंटेंट तर पाहिजे ना काहीतरी तुम्हाला दाखवायला. का उगाच माझं दिवस रात्र तोंड तर तुम्ही बघू शकणार ना, रोज बोर होणार ते माझं तोंड बघून. त्यामुळे असा विचार केला आहे, ज्या दिवशी असं कुठं बाहेर वगैरे जायचं असेल किंवा काहीतरी असेल ना शूट करायचं, पण ते पण अचानक येतं, मग ते कसं शूट करणार मी. म्हणजे एवढे प्रश्न आहेत ना डोक्यात, तरी जाऊ द्या सोडा, काहीतरी शूट करेन. आता हे व्लॉग शूट म्हणजे सुरू केला आहे, तर आता ह्याला एंड पण करावं लागेल. आणि कालचा जो आहे तो मी रात्रीच एंड केला होता. तसं तर ते रात्री का मी भाजीचं शूट घेतलं मला पण नाही कळालं, कारण घ्यायचं नव्हतं मला, आणि घेतलं पण नाही त्यामध्ये काय, कारण रात्री खूप लेट झालेला भाजी वगैरे बनवायला. माझं म्हणणं होतं की मी त्या भाजीचं शूट घ्यावं, पण नाही घेतलं ते पण. मग तिथंच म्हणजे असं बोलतच तो व्लॉग एंड केला आहे. तो पोस्ट करेल मी आता, कारण आता तरी होणार नाही, त्याला 1-2 तास तरी लागतील पोस्ट करायला, कारण माझ्या इथं नेटवर्कचा इश्यू आहे, त्यामुळे ते काय लवकर पोस्ट होणार नाही. ते जेव्हा पोस्ट होईल 2 तासानंतर ते पोस्ट होणार. त्यानंतर 2 तास, 11पर्यंत मी तो पोस्ट करेल. 11 मे बी 12 पण असते, काय सांगता येत नाही, कारण जसं रेंज येईल. म्हणजे आमच्या भागात एकतर रेंज नाही आहे, खरं सांगतो तुम्हाला. आणि माझ्या म्हणजे घराच्या शेजारचं वगैरे जर सांगायचं झालं ना, अरे बापरे, एवढी पण काय खास नाही आहे, पण तरी पण तुम्हाला आवडेल माझ्याकडनं ऐकायला की मी हे यूट्यूब का सुरू करायचं. म्हणजे सुरू असं यूट्यूब काय, मी असं काय बोलतात ते, काय म्हणतात, काय यूट्यूब म्हणजे असं
ह्याच्यासाठी मी नाही सुरू केलं आहे, जस्ट मला आवड आहे. दिवसभर मी बोर होते म्हणून काहीतरी तर बोर होऊ नये, काहीतरी असं माझ्यासाठी एक्साइटमेंट काहीतरी असावी की हां मला आता व्हिडिओ बनवायचा आहे, तर व्हिडिओमध्ये काय गोष्टी मी सांगू शकते असं म्हणून बनवलं. नाहीतर असं नाही आहे की यूट्यूबचे काही नियम अटी असतात जे आपल्याला म्हणजे हे करायचं असतात, काय बोलतात ते, यूट्यूबकडनं काही नियम अटी असतात ते आपल्याला घरातले असे बघतात ना, त्यामुळे वेगळं वाटतं. बरं ते नंतरही सांगते मी. आता सध्या तरी जे काय आहे व्हिडिओमध्ये दिवसभरातलं तुम्हाला दाखवते. तर हाच व्हिडिओ 5 मिनटाचा झाला आहे. असे जर 5-5 मिनटाचे सगळे क्लिप असतील तर एडिट करायला मे बी 2 तास तर जाईलच. त्यामुळे जास्त मोठे मोठे क्लिप्स मी नाही बनवणार, कारण मला एडिट करायला तेवढा वेळ नसतो आणि होत पण त्याच्यात ना एडिट कमी आणि प्रोसेसिंग जास्तच, म्हणजे प्रोसेसिंग व्हायला जास्त वेळ लागतो. त्यामुळे मला ते कंटाळा येतो एडिट वगैरे करायचा. त्यामुळे चला जे आहे ते दाखवतो. बाहेर जाणार आहे मी, ते पण दाखवतो बस. तर मी आता बनवणार आहे ग्रीन चिकन. त्याच्यासाठी आता काय काय लागते ते बघूया आणि काय नाही तेवढंच बघूया. हे अर्धा किलो चिकन आहे, ज्याला आम्ही स्वच्छ असं धुवून घेतलं आहे. मी ह्या चिकनमध्ये असा हात घालत नाही, मला घाण वाटते. तर मी दाखवते पुढची प्रोसेस. सगळं शूट घेता आलं डिटेलमध्ये तर घेणार, नाहीतर मग होईल तेव्हा दाखवेल. मी आज ग्रीन चिकन बनवणार आहे, तर बघूया. काय तर फोडून तोडून घातल्याशिवाय काय व्हिडिओ बनत नाही वाटतं. हा पण मधीच येतो, काढू काही स्ट्रगल. तर ग्रीन चिकन बनवण्याचं मोठं कारण म्हणजे हे, एवढी अशी कोथिंबीर आहे आमच्याकडं, त्यामुळे म्हटलं मी आज ग्रीन चिकन बनवायचं. आणि म्हणजे कसं आकाड इथं बोलतात, म्हणजे ते आहे आज, त्यामुळे सगळीजण आज नॉनव्हेज खात असतील, तर मग मी पण बनवणार आहे. आमच्यात आज चिकन मटन दोन्ही पण आहे, त्यामुळे दोन्हींच्या रेसिपी नाही घेऊ शकणार, कारण एक जो आहे तो माझा भाऊ बनवत आहे, म्हणजे मटन तो बनवत आहे, मटन मी खात नाही, आणि चिकन मी बनवणार, त्यामुळे मी ते दाखवणार. चिकन दिसत नसेल तर ॲडजस्ट करून घ्या, कारण माझ्याकडे आता काय ट्रायपॉड वगैरे नाही. पहिलं मी जरा किचन आवडून घेते, भावाने लई घाण केलं. पहिलं मी चिकन आता शिजवून घेते. पहिलं चिकन हे जे आहे हे जरासं शिजवून घेणार आहे मी, म्हणजे कसं नंतर ते फोडणी दिल्याच्या नंतर पण जरा चांगलं मला चिकन असं तसं तर कुकरमध्ये लावायला पाहिजे होतं, पण आता माझ्याकडे तेवढा वेळ नाही आहे, कारण हेच नाही आहे. आता किती वाजले तर 1 मिनिट, तर आता वाजत आले 8:30. ठीक आहे. बॅकग्राऊंड इग्नोर करा. इतकं गरम होतं आहे घरामध्ये, म्हणजे इतकं गरम होतं आहे, फॅन बंद आहे. 1 मिनिट कॉल आला. मग फुलच केला होता मी. हे बघा हावर कसं खाते, नाही करपत. शिजलं हे चिकन मी बनवते आणि शिजलं का विचारायला असं काय नाही, मला पण कळतंय, पण खाल्ल्याशिवाय कळत नाही मला. भाऊ शिजलं का बघ ना.
सॉरी व्हिडिओ सुद्धा लक्षात नाही, जरा व्हिडिओमध्ये इज्जत द्यावी लागते ना, पण असं काही नाही. बघा शिजलंय काही, तसं बघून तरी वाटायला शिजलंय. तर मी मगाशी सांगत होते इतकं गरम होतंय तरी पण माझा भाऊ का नाही फॅन बंदच करून बसते. थोडंसं कच्चं चाटायला, पण मी फोडणी दिल्यास पण ह्याला शिजवणार आहे, त्यामुळे असं तर काय डोंट वरी. खरड झालंय. खरड झालंय आणि माझा भाऊ सांगत गेलाय की मी खरड चिकन केलं. आणि मी तर मसाला बनवले, त्यात पण मीठ टाकले, त्याच्यात पण मी मीठच घातले. काय दिस इज माय, काय बोलतात त्याला इंग्लिशमध्ये मला माहीत, घाम. सगळे खरड झालेत म्हणून माझ्या नावानं बॉम्ब लावले. मग ह्यांना करायला का होते, उगाच माझ्या मागं लागतात. जाऊ द्या, ऑप्शन आहेत. चिकन खरड झालं तर मटण खातील. असं मला नाही वाटत माझं खरड बनल, म्हणजे हाय खरड, पण त्यात पाणी वगैरे टाकून मी ॲडजस्ट करेन. ये है मेरे पास, ये है. सरक ना, फोन पाडशील. तर काय म्हणत होता दादा तुम्ही, कसले ते कंटेंट टिप्स कसल्या होत्या? नीट राहायला शिक जरा पहिले. असलं बोलणार भाऊ तो व्हिडिओ. तर दादाचं म्हणणं आहे की मी नीट राहायला शिकावं. नीट राहायला शिक जरा, स्वयंपाक बनवायला शिक. स्वयंपाक येत नाही हे व्हिडिओसाठी नुसतं बनवतीस काही बी. खरड ढान केले, त्यांना काय माहिती खरड झाले का काय झाले. नुसतं दिसाय चांगलं दिसून काय फायदा नाही. खरड ढान नुसतं. आणि ते खरंच नाही लागलं तर आता लागत नाही ना खरड, पण लागणारच नाही ना. तू माझे पळे चमचम तीन का घ्यायलीस, तुझं बघ ना. पळी नाही ती उलटा नाही, कळतंय तरी का. जाऊ द्या, सोडा, आपली रेसिपी बघूया जरा सरक. तर एक चांगली गोष्ट आहे, तुम्हाला मटण आणि चिकन दोघांची पण रेसिपी बघायला मिळेल. तर पप्पाकडनं आपण रिव्ह्यू घेऊया, चिकन चांगलं होते का मटण. भाऊ घेऊया. तर इथं मटण करतोय तो, हे बघा मटणचे पीस कुठे आहेत पण, थांबा दाखवतो तुम्हाला, थांबा. हे मला अजिबात आवडत नाही रे बाबा, घाण पीस. हे मटण आहे. या वास कसला घाण यायला. बरं चला, नंतर दाखवतो बाबा, झाल्यासच दाखवतो, कारण इथं कॅमेरा ठेवायला जागा नाही. तसं पण मी टिप्स देत नाही, त्यामुळे झाल्यास दाखवतो तुम्हाला. माझी रेसिपी राहू देत, आमच्या दादाची रेसिपी बघा तुम्ही. आता कसा बनवतो तो मटणची भाजी. मी हे टाकणार आहे थंबनेल, भावाची मटणची भाजी. थांबा, मम्मीला सांगून येतो, आमची मम्मी लय खुश होती या. मम्मीला सांगा. मम्मी मी थंबनेल टाकणार आहे, भावाची मटणची भाजी. बोल की काहीतरी. थंबनेल कसलं, थंबनेल म्हणजे पोस्टर असते, दिसायलाच तो व्हिडिओ मध्ये. दात पण दिसत मी म्हणलं होतं का नाही, आमची मम्मी व्हिडिओ म्हटलं का नाही. बघा आली लगेच मग. बघा थोडं माझ्या भावाचं आणि मम्मीचं लय जमतंय. बघा मम्मी हसायली, बघा इकडे देवी हसते. तुला एवढंच येते, दुसरं कामाचं काय येते का? स्वयंपाक येते का नीट बनवायला? तुला चपात्या येत नाहीत, साध्या चहा येत नाही. चहा स्वयंपाक तर लांबच राहिला. चहा पण असं काय नाही, सगळं येतंय मला. पानसट चहा, दिवसचा चहा सकाळी दिला, दिवसच बघायला जाते, सगळं खराबच.
त्याच्यामुळे मी माझं मी बनवून देते, नाही तर मम्मी देते मला. चांगला बनवत नाही मम्मी मी चहा. हा बनवते चांगलं. मम्मी हे मेहंदी टाकायची. चांगला बनवते मी, असं काय नाही. तुम्हाला रेसिपी दाख. ते बघा स्वयंपाक करते, ते स्वयंपाक करते. तिथं पातीला आहे आणि हे पळत इकडं आले मला स्वयंपाक करते. हे बघा किती लांब वरनं करावं लागले. दिसला का कोसभर लांब पळते आणि हे स्वयंपाक करते. मी तरी बरी. आणि आमची मम्मी बघा पप्पाचे गाणे बघत बसली फोनमध्ये. आणि असं जाऊ दे सोडा, रेसिपी दाखवायची होती. मम्मी तू भाकऱ्या कर ना. मम्मी अरे व्हिडिओ मध्ये येतोय रे. ते बनव ग, असंच खा, मला भूक लागली. चालू करे मम्मी. श्रावण महिना लागला म्हणून यांचं चालू अजून 9 वाजले झालं नाही अजून. चिकन मटन भाकऱ्या चालू कर. तेवढं नको दाबा. शांती हो. पप्पा वरडले आमचे, मला वाटलंच होतं. होय काकू, आमची मम्मी ठोकून काय हो इकडे ना. तुझं झालं का रे? आवर मग. आता माझं बघा इकडं हे जे दिसतंय ना, पहिलं 1 नंबर मटन आहे. सेकंड वन इज चिकन. माझं बऱ्यापैकी होत आलंय. मी फक्त त्याच्यात आता चिकन घालणार आहे. तर खरं ठेवणे ही आशा आहे माझी. तर आत्ता वाजलेले आहेत 9:15, 9:15. ठीक आहे. आता मम्मी आता भाकरी बनवते. आमच्या दोघांची म्हणजे माझं तरी चिकन बनवून झालं, त्याची भाजी राहिली. मग आता मम्मी भाकरी बनवेल, त्यानंतर आमचं जेवण आवडेल, त्यानंतर आम्ही जेवणार, त्यानंतर मग सगळं आवरून मे बी थोड्या वेळाने बनल्याच्या नंतर तुम्हाला मी दाखवेल कसं बनलं आहे दोघांचं पण. म्हणजे असं काही दाखवणार नाही, रिव्ह्यू वगैरे देणार नाही, फक्त ताटामध्ये दाखवेल. त्यानंतर तुम्ही बघा आणि तो व्लॉग मी इथेच एंड करेल. ओके. इकडे दिसतंय ना मला हे कॅमेरा. याचा डान्स बघा. हे तर रबर बांध ना. व्हॉट टिप्स अँड ट्रिक्स सांग ना. रात्री तर किती टिप्स अँड ट्रिक्स सांगत होतास. जी नहीं भरता तेरे तकदीर से. काय आता टोपीचं काय रे माझी मगर सावन मचल मचल जाए मन भीगे आज इस मौसम में लगी कैसी ये लगन रिम झिम सुलग सुलग सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन को दबाना न भूलिए। डान्स बघितलाय काय तुम्ही? कुठं दिसतंय काय? ब्रँड आहे ब्रँड, फक्त माझ्या चॅनलवर दिसणार. उसके दरबार में लोग आते हैं
मम्मी मम्मी इकडे ये ना. बाबा, एवढं पण नाही करायचं वर. काय करायचं? काय करायचं? मम्मी काय होतंय?